अमरावतीमधून मुख्यमंत्र्यांचा हा रोड शो सुरू आहे। आपण त्याची थेट दृश्य या ठिकाणी पाहूयात। कार्यकर्ते पदाधिकारी देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत। अमरावतीतील ही थेट दृश्य आपण पाहतोय। पंचवटी चौक ते साईनगर पर्यंत फडणवीसांचा हा रोड शो आहे। भाजपकडून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे। चंद्रपूर नंतर आता अमरावतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचार करताना पाहायला मिळतात। आपल्या उमेदवारांसाठी ते स्वतः मैदानात उतरलेले आहेत। त्यांच्या समवेत नवनीत राणा देखील त्या ठिकाणी आहेत। अमरावतीत हे भाजपकडून शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी सूरज दहाट यांच्याकडून। सूरज, भाजपचा या ठिकाणी प्रचार सुरू आहे। मुख्यमंत्री स्वतः तिथे पोहोचलेले आहेत। काय अधिकची अपडेट? नक्कीच कृपा, आपण जर पाहिलं तर अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 87 जागेपैकी 67 जागा आहे ते भारतीय जनता पार्टी लढवत आहे आणि 9 जागा जे युवा सपन पक्षाला दिलेला आहे। याचाच भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण नगरसेवकांचा प्रचार करण्यासाठी जर पाहिलं तर या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावतीमध्ये आलेले आहे। जर पाहिलं तर अमरावतीच्या पंचवटी चौकापासून मुख्यमंत्र्यांचा रोड शोला सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी सुरुवातपासूनच मोठ्या संख्येने ज्या भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील आणि विद्यमान जे नगरसेवक पदासाठी जे रुग्णात ते असतील संपूर्ण या ठिकाणी आलेले आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या रोड शोला सुरुवात झालेली आहे। उदंड असा प्रतिसाद जो आहे मुख्यमंत्र्यांचा रोड शो या ठिकाणी दिसून येतो आहे। जर पाहिलं तर साईनगरात चौकामध्ये मुख्यमंत्र्यांचा रोड शोचा या ठिकाणी समारोप होणार आहे। साधारणतः 8 किलोमीटर जर पाहिलं तर 8 किलोमीटर मुख्यमंत्र्यांचा एकूणच हा रोड शो असणार आहे आणि चौकात जर पाहिलं तर मुख्यमंत्र्यांचं जोरदार असं स्वागत जे आहे भाजपच्या वतीने करण्यात आलेलं आहे। जर पाहिलं तर कालपासूनच जे आहे मोठी उत्कंठा लागलेली होती की मुख्यमंत्री अमरावतीमध्ये केव्हा येणार आणि केव्हा त्यांचं स्वागत करू, असं एकूणच संपूर्ण नागरिकांचं म्हणणं होतं। आणि त्यातच जर पाहिलं तर ठिकठिकाणी चौकामध्ये मुख्यमंत्र्यावर पुष्पांचा वर्षाव करून जो आहे या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाणार आहे। आणि नंतर जर पाहिलं तर 2:30 वाजता जर पाहिलं तर अमरावतीच्या साईनगर चौकामध्ये मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेणार आहे आणि नेमकं अमरावतीबद्दल नेमकं काय विजन आहे आणि संपूर्ण राज्यातील एकूणच काय परिस्थिती राहणार आहे त्याबाबत सुद्धा मुख्यमंत्री या ठिकाणी भाष्य करणार आहे। सूरज, निश्चितच या रोड शोचे नेमके कोणकोणते उमेदवार दावेदार आहेत, कोणकोणत्या उमेदवारांसाठी आता मुख्यमंत्री स्वतः अमरावतीत या मैदानात उतरलेले आहेत? नक्कीच पाहिलं तर या ठिकाणी अमरावतीचा साईनगर जो प्रभाग अत्यंत हॉट बनलेला आहे, कारण का भाजपचे आमदार आहेत श्रीकांत भारते यांचे बंधू तुषार भारते हे भारतीय जनता पार्टीकडून अधिकृत उमेदवार आहे। मात्र दुसरीकडे जर पाहिलं तर युवा स्वाभिमान संघटनेचे म्हणजे आमदार रवी राणा यांचे उमेदवार आहेत, त्यांचा देखील या ठिकाणी दावा आहे। ते देखील या ठिकाणी सचिन भेंडे नामक युवा स्वाभिमानचे उमेदवार ते देखील या ठिकाणी रिंगणात आहे। त्यामुळे तुषार भारतीय विरुद्ध सचिन भेंडे असा एकूणच या ठिकाणी महायुतीमध्ये सामना रंगलेला आपल्याला माहितच आहे। काय युती असून सुद्धा रवी राणांनी या ठिकाणी बंडखोरी केली आहे, त्यामुळे हे सीट अत्यंत त्या परिसरामध्ये अत्यंत हॉट मानली जातात। तसंच त्याच प्रभागातून पाहिलं तर भाजपचे माजी महापौर चेतन गावंडे यांची सुद्धा या ठिकाणी एकूणच या ठिकाणी प्रतिष्ठा पडायला लागली आहे। कारण का जर पाहिलं तर कोरोना काळामध्ये चेतन गावंडे जे महापौर अमरावती महानगरपालिकेचे भाजपचे होते, त्यामुळे त्यांनी चांगलं काम केलं असं एकूणच संपूर्ण या ठिकाणी दावा करण्यात आलेला आहे। कारण का जर पाहिलं तर या ठिकाणी अमरावती शहरामध्ये मोठे बॅनर सकाळपासून अमरावती शहरामध्ये या ठिकाणी आपल्याला झळकताना दिसत आहे। सुरक्षित अमरावती एकूणच असा नारा अमरावतीमध्ये भारतीय जनता पार्टीने दिलेला, कारण का आपल्याला माहितच आहे अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे। त्यामुळं जवळपास 10-12 महिन्यामध्ये जर पाहिलं तर 14 ट्रकच्या अशा कारवाई झालेल्या होत्या। त्यामुळं अमरावतीमध्ये कोण सुरक्षेची हमी देणार असा एकूणच नागरिकांनी या ठिकाणी सवाल उपस्थित केलेला होता आणि त्यातच जर पाहिलं तर या ठिकाणी सुरक्षेची हमी देऊ, विकासाची संपूर्ण हमी देऊ असं एकूणच या ठिकाणी नारा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। गती आहे विकासाची, भाजपा आपली विश्वासाची असं एकूणच या ठिकाणी संपूर्ण अमरावती शहरामध्ये सकाळपासून भाजपने या ठिकाणी बॅनरबाजी करायला सुरुवात केलेली आहे। कृपा जी, निश्चितच सूरज, या रोड शोचा नेमका मार्ग कसा आहे, त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या पुढील कार्यक्रमाची कशी रूपरेषा असणार आहे त्याबद्दल काय अधिक अपडेट? नक्कीच अमरावतीच्या पंचवटीपासून खऱ्या अर्थाने या ठिकाणी रोड शोला या ठिकाणी सुरुवात झाली असून या ठिकाणी नंतर शेगाव नाका असतील, या ठिकाणी गाडगेनगर असतील, जेसम चौक असतील, आदर्श हॉटेल असतील, राजकमल चौक असतील आणि जेसम चौक असतील आणि त्यानंतर साईनगर असा संपूर्ण या ठिकाणी समारोप असणारा जवळपास 8 किलोमीटरचा संपूर्ण फडणवीसांचा या रोड शोचा या ठिकाणी मार्ग आहे आणि साधारणतः 9 चौकामधून संपूर्ण देवेंद्र फडणवीसांचा तो रोड शो असा सुरुवात होणार आहे। जागोजागी स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी या ठिकाणी सुरू झाली आहे। फटाक्याची आतषबाजी असेल तरी वरतून गुलाब पुष्पांचा वर्षाव जो आहे मुख्यमंत्र्यांवर या ठिकाणी केला जाणार आहे। कृपा जी, निश्चितच सूरज, आता मुख्यमंत्र्यांसोबत अमरावतीत त्या ठिकाणी नेमके कोणकोणते भाजप नेते उपस्थित आहेत, कोणकोणते पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित आहेत?
नक्कीच जर पाहिलं तर ज्या व्हॅनमध्ये मुख्यमंत्र्यांचा रोड शो सुरू आहे त्याच व्हॅनमध्ये जर पाहिलं तर भाजपच्या खासदार माजी खासदार आणि भाजपच्या नेता नवनीत राणा असतील, भाजपचे शहराध्यक्ष नितीन धांडे आणि सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे 3 जण या ठिकाणी रोड शोला ज्या रोड शोची ते संपूर्ण गाडी सजवण्यात त्या गाडीमध्ये बसलेले आहे. सोबतच जर पाहिलं तर माजी मंत्री भाजपा नेते प्रवीण पोटे असतील, निवडणूक प्रभारी संजय कुटे असतील आणि स्थानिक जे काही भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत संपूर्ण या ठिकाणी आलेले आहे. काही वेळापूर्वी नवनीत राणांनी या ठिकाणी एकाने जोरदार असं शक्तीप्रदर्शन केलेलं होतं. कारण का आपल्याला माहितच आहे काय युवा स्वाभिमान आणि भाजपची युती आहे. रवी राणा युवा स्वाभिमानमध्ये तर दुसरीकडे नवनीत राणा भाजपमध्ये अशा असताना स्थानिक नेते जरी नवनीत राणा आणि रवी राणाला विरोध करत असतील मात्र मुख्यमंत्र्यांनी नवनीत राणाला आपलेसं करून घेतलं आहे अशीच एकूणच या ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण का संपूर्ण कालपासून मुख्यमंत्र्यांचा रोड शोचं नियोजन जे आहे भाजपच्या वतीने केलं जात होतं मात्र त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे नवनीत राणा उपस्थिती नव्हती. मात्र ऐन वेळेवर नवनीत राणा या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या रोड शोला आलेले आहेत आणि संपूर्ण रोड शोच्या माध्यमातून पूर्णपणे भाजप त्यांनी हायजॅक केली की काय असाच एकूणच या ठिकाणी स्थानिक भाजपमध्ये दबक्या आवाजात या ठिकाणी सूर निघतो आहे. जी निश्चितच सूरज, अमरावतीकरांचा कसा प्रतिसाद मिळतोय मुख्यमंत्र्यांच्या या रोड शोला? नक्कीच अमरावतीकरांचं जर पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मांगफोड अमरावती आहे. मुख्यमंत्र्यांचं बालपणाचं शिक्षण अमरावतीमध्ये या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी घेतलेलं आहे. कारण का मुख्यमंत्र्यांचे मामा कलोथी अमरावतीमध्ये या ठिकाणी राहतात. जी निश्चितच सूरज, मुद्दा लक्षात येतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.